नमस्कार, मी प्राजक्ता। आज सर्वप्रथम मी माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप आभार मानणार आहे, कारण तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि कमेंट्समुळेच मला हे सारे व्हिडिओ करण्याची ऊर्जा मिळते आहे। तर मैत्रिणींनो, मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि आता वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। तर आता आपण सध्या सर्वजणी लॉकडाऊन मध्ये आहोत आणि आता आपल्या बाया, घरकाम करणाऱ्या बाया सुद्धा सुट्टीवर आहेत, त्यामुळे आपल्याला सर्व घरची कामं करावी लागत आहेत। तर आता ही घरची कामं आपण इंग्लिश मधून कशी सांगणार ते आज आपण शिकणार आहोत। तर चला चालू करूया। मी घराला झाडू लावते। आय स्वीप डेली, मी रोज झाडू लावते। आय स्वीप डेली म्हणजे मी रोज झाडू लावते। त्यानंतर आता मी झाडू लावत आहे, तर आय एम स्वीपिंग, आय एम स्वीपिंग। त्यानंतर मी घर साफ करते, आय क्लीन द हाऊस, आय क्लीन द हाऊस। त्यानंतर मी घर साफ करत आहे, आय एम क्लिनिंग द हाऊस, आय एम क्लिनिंग द हाऊस। म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं का, एका यात म्हणजे आपली ती सवय आहे किंवा आपण नेहमी करतो असं सांगितलेलं आहे, आणि दुसऱ्या यात जेव्हा आपण ती ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी करत असतो तसं सांगितलं आहे। आय एम क्लिनिंग द हाऊस म्हणजे मी आत्ता घर साफ करते आहे। त्यानंतर मी स्वयंपाक करते म्हणजे आय कुक, मी स्वयंपाक करते, आय कुक। 6वं सेंटेन्स, मी स्वयंपाक करत आहे, आय एम कुकिंग, आय एम कुकिंग। मग मी भांडी घासते, आय डू द डिशेस किंवा आय वॉश द डिशेस। आपण इथे डू किंवा वॉश यापैकी एक कुठलंही वापरू शकतो, जसं आय डू द डिशेस किंवा आय वॉश द डिशेस। त्यानंतर मी भांडी घासत आहे, आय एम डुईंग द डिशेस किंवा आय एम वॉशिंग द डिशेस। इथे आपण भांड्यांना जर युटेन्सिल्स म्हणत असलो तरी पण आपण इथे भांडी घासणे याला डिशेसच म्हणतो। म्हणजे आय एम डुईंग डिशेस म्हणतो तर कुणालाही लक्षात येईल की मी भांडी घासत आहे। त्यानंतर जेवण झाली की आपण टेबल साफ करतो, डायनिंग टेबल। तर टेबल साफ कर, क्लीन द टेबल, टेबल साफ कर, क्लीन द टेबल। त्यानंतर टेबल पुसून घे, तर प्लीज वाईप द टेबल, प्लीज वाईप द टेबल। त्यानंतर जेव्हा आपली कामं चालू असतात आणि हात वगैरे गंदे असले, तर समजा दूध आलं तर आपण कुणाला तरी विचारतो, दूध घेतो का? तर विल यू टेक द मिल्क म्हणजे दूधवाल्याकडून दूध घेतो का, दूध पितो का असं नाही विचारत आहे आपण, दूध घेतो का। विल यू टेक द मिल्क नाही म्हटलं तर आपण म्हणतो प्लीज घे ना, तर प्लीज टेक द मिल्क, प्लीज टेक द मिल्क। त्यानंतर सवय नसेल दूध घ्यायची भांड्यात तर आपण म्हणतो की सावकाश घे, बी केअरफुल, बी केअरफुल। त्यानंतर माझे हात घाण आहेत किंवा माझे हात घाणेरडे आहेत, तर माय हँड्स आर डर्टी, आपले हात घाणेरडे आहेत म्हणूनच आपण कुणाला तरी काम सांगितलं आहे, माय हँड्स आर डर्टी। त्यानंतर घेतलेलं दूध गॅसवरती ठेव, तर कीप द मिल्क ऑन द स्टोव, कीप द मिल्क ऑन द स्टोव। आपण गॅसला स्टोव म्हणतो इंग्लिशमध्ये, पण जनरली आपण गॅसच वापरतो, मराठीमध्ये आपण त्याला गॅसच म्हणतो। तर कीप द मिल्क ऑन द स्टोव। तर अशा प्रकारे ही झालीत काही सेंटेन्सेस जी की आपण रोजच्या वापरामध्ये आणत असतो। अशी आणखी काही सेंटेन्सेस घेऊन मी येणार आहे। टिल देन कीप वॉचिंग, बाय।